नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश बडांगे तुमचं सर्वांचं आपल्या लक्ष मॅथ रिझनिंग युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज सर्वात महत्त्वाचा मी व्हिडिओ आणलाय। व्हिडिओ खूप कमी वेळेचा आहे, परंतु खूप महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित बघा। कसला व्हिडिओ आहे तर महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची वाट बघत होते। बरेच महाराष्ट्रातले असे विद्यार्थी आहेत जे प्रॉपर तलाठी किंवा सरळ सेवेची तयारी करायची, परंतु आता राज्य सरकारने किंवा एमपीएससीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जे सरळ सेवेची पद आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तलाठी पद आहे आणि इतर काही सरळ सेवेची पद आहेत, हे सर्व एमपीएससीच्या माध्यमाने भरले जाणार आहेत। म्हणजे आता मुलांना तयारी करायची आहे एमपीएससीची। परंतु एमपीएससी मध्ये आपल्याला माहिती आहे कंबाईन बी आहे, कंबाईन सी आहे, राज्यसेवा आहे। ही सरळ सेवा जी आहे ही कशात ऍड झाली आहे? कंबाईन सी मध्ये ऍड झाली आहे। मग आता जी आतुरतेने आपण वाट बघत होतो ती जाहिरात आता आली आहे आणि त्याच्याबद्दलची आपण सविस्तर माहिती इथं घेणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे लक्ष मॅथ रिझनिंग। तर आपल्या युट्यूब चॅनलवर सरळ सेवेची जे काही परीक्षा व्हायच्या ते एक्झाम्पल असतील, पोलीस भरती असेल आणि आता एमपीएससी कंबाईन बी, कंबाईन सी, राज्यसेवा, एसएससी या परीक्षांना होणारे जेवढे मॅथचे आणि रिझनिंगचे क्वेश्चन आहेत, आतापर्यंत विचारलेले क्वेश्चन आहेत आणि मॅथ रिझनिंगचे सर्व टॉपिक्स आहेत, ते सर्व आपण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व क्लिअर करणार आहोत। जर तुम्ही युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या लिंक मिळणार आहेत। वेळ न वाया घालवता आपण नेमकं परीक्षा काय आहे त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहोत तर जी एमपीएससी माध्यमातून होणारी जी तलाठीची परीक्षा आहे आणि इतर जे काही पद आहेत ते जवळपास 5707 पद आहेत। या सर्व परीक्षांची सविस्तर तयारी कशी राहणार आहे याची तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये मी माहिती देणार आहे। मग ह्या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे तर सर्वात महत्त्वाचा परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, सेकंड त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे, त्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। दुसरा कोणताही तुम्हाला व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाहीये। तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या तारखा आपण बघू, कारण की तारीख खूप जवळ आली फॉर्म भरण्याची। आपल्याला आयोगाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे का ती आहे 5, आज आहे 25 तारीख, फक्त पुढचे 10 दिवस राहिले। लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण फॉर्म भरताना बऱ्याच मुलांना काही डॉक्युमेंटची अडचण येते। ती काय अडचण आहे ते आपण 2-4 दिवसामध्ये सॉल्व्ह करू शकतो, म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरा, व्यवस्थित फॉर्म भरा। दुसरी महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे पूर्व परीक्षेची तारीख। आयोगाने पूर्व परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली आहे आणि ती तारीख किती बरं? 25 ऑक्टोबर आहे। 25 ऑक्टोबर, आज आपण लेक्चर घेत आहोत 25 तारखेला, 25 जुलै, आजपासून राईट 90 दिवसांनी आपला पेपर असणार आहे। किती दिवसांनी असणार आहे? 90 दिवस। आपल्या हातामध्ये किती दिवस आहे? 90 दिवस आहे। आणि सर्वात महत्त्वाचं 90 दिवसांचं नियोजन कसं असणार आहे यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल। तर तारीख लक्षात ठेवा, 25 ऑक्टोबर, आजपासून 90 दिवसांनी तुमचा पेपर असणार आहे। आणि विशेष म्हणजे मुख्य परीक्षेची तारीख सुद्धा आलेली आहे 27 डिसेंबर। म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर लगेच आपल्या 2 महिन्यांनी मुख्य परीक्षा आहे। हा, एक गोष्ट असू शकते ती म्हणजे ही तारीख थोडी पुढे जाण्याची चान्सेस असतील, पण त्याचा विचार करायचा नाहीये। आपल्याला पुढच्या 2 महिन्यात मेनची पण तयारी करायची आहे। ह्या 3 महत्त्वाच्या तारखा आहेत, त्यासाठी तुम्हाला मी ह्या सांगितल्या आहेत। तर आता बघा, सर्वात महत्त्वाचं जी आता जी जाहिरात आलेली आहे 22 तारखेला जाहिरात आलेली आहे। इथं आपल्याला दाखवले बघा तारीख किती तारीख इथं 22 तारखेला जाहिरात आलेली आहे। मग याच्यामध्ये पदांचा उल्लेख केलाय बघा, कोणते कोणते पद आहेत जिथं महसूल विभाग म्हणजेच बघा इथं तलाठी दिला आहे। तलाठीची एकूण किती पद आहेत? 1539 पद आहे, जिची आतुरतेने वाट बघत होतो। त्यानंतर अभिलेखापालाच्या 11 जागा आहेत। त्यानंतर सहाय्यक अधीक्षकच्या 11 जागा आहेत। सहाय्यक मत्स्य विभागाच्या पण जवळपास 254 जागा आहेत। त्यानंतर लिपिकच्या सर्वात जास्त जागा, लिपिक ज्या मुलांचं टायपिंग झालं आहे का, टायपिंग म्हणजे कोणतं? इंग्लिश आणि मराठी। ज्या मुलांचं, लक्ष द्या हे इम्पॉर्टंट आहे, ज्या मुलांचं टायपिंग झालं असेल ना त्या मुलांना तर सुवर्ण संधी, खूप सुवर्ण संधी। म्हणजे टायपिंग काय पाहिजे तुम्हाला? मराठीचं टायपिंग पाहिजे। मराठीचं टायपिंग किती पाहिजे? 30 वर्ड। आणि इंग्लिशचं टायपिंग पाहिजे किती वर्ड तुम्हाला? 40। परंतु एक गोष्ट गडबडीचं काय,
तुम्हाला 40चं सर्टिफिकेट तेव्हाच मिळतं जेव्हा तुमच्याकडे 30चं सर्टिफिकेट असतं. याचा अर्थ तुम्हाला हे तिन्हीच्या तिन्ही टायपिंग करावाच लागतात. आणि ज्या मुलांची तिन्ही टायपिंग झालंय का त्यांच्यासाठी तर सुवर्ण चान्स आहे, कारण खूप मोठी जाहिरात आलेली आणि ह्या सर्वेत जो आकडा होता का तो आता आपला 3088 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. विशेष काय आहे तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं 5707 जागा आहे. इथं किती जागा आहे 3088 जागा. तर जी आपली पहिली जाहिरात आली होती का त्यातल्या पण काही जागा आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बाकी इथं तुम्हाला डेट दिली बघा, डेट नेक्स्ट बघा सर्व गोष्टी तुमच्या मी क्लिअर करणार आहे. याच्या आधी जी एमपीएससी ची जाहिरात आली होती का त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिले बघा टोटल किती जागा आल्या त्या जवळपास 2619 जागा आहे. जी एमपीएससी ची पहिली जाहिरात आली होती ही जाहिरात आणि आत्ताची 22 तारखेला आलेली जाहिरात या दोन्ही पण मर्ज झालेल्या आहेत म्हणून जागा 5707 झाल्या. म्हणजे एकच मुलगा आता सर्व प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो. मग इथं जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं लिपिक आणि टंकलेखकच्या जवळपास 1864 जागा आहे. टोटल जागा किती होत्या 2619 जागा आणि पहिल्या जागा या सर्वांची जर आपण ऍडिशन केली तर 5707 जागांची मोठी बंपर जाहिरात आलेली असं म्हणू शकतो आपण. यात वेगवेगळ्या प्रकारच्या विभागाच्या जागा पण तुम्हाला सविस्तर दिल्या आहे. आता बऱ्याच मुलांचा हा प्रश्न असतो, बऱ्याच मुलांनी मला कॉल करून विचारलं पण आहे सर नेमकी वयाची पात्रता काय. भरपूर मुलांनी मला विचारलं तर तुम्हाला मी सांगतो ज्या मुलांचं किमान वय 19 वर्ष आहे, किमान किती 19 म्हणजे 19 पेक्षा जास्त पाहिजे आणि जे मुलं ओपन कॅटेगरीतले आहेत का त्या सर्वांना 38 वयापर्यंत एक्झाम देता येईल, जे ओपन कॅटेगरीचे त्या मुलांसाठी. बाकी जे मुलं आरक्षित आहे म्हणजे काय ओबीसी आहे, अनाथ आहे, इतर काही आहेत, जेवढं आरक्षण आहे त्या सर्वांना वय वर्ष 43 पर्यंत परीक्षा देता येईल म्हणजे ओपन पेक्षा 5 वर्ष जास्त आहे. वयाच्या 43 पर्यंत परीक्षा देता येऊ शकते. जे मुलं 2-5 वर्षापूर्वी तयारी करायची त्याला तिची पण त्यांनी मध्ये गॅप पडला त्यांचा आला पण आता मात्र सुवर्ण संधी आलेली, एकदा चांगली तयारी करा. मी याच्याकरता तुम्हाला हे सांगतो मागची कंबाईनची जी जाहिरात आहे का त्याचं मेरिट फक्त 100 पैकी 19 लागलं होतं, एवढं कमी मेरिट लागलं होतं. तेव्हा पण जागा जवळपास 7000च्या आसपास होत्या, आता पण 5-6 हजार जागा आहे. आणि विशेष महत्वाचं काय माहितीये का आयोगाने क्लिअर केलं आहे इथे एक गोष्ट ती म्हणजे काय जोपर्यंत पूर्व परीक्षा होत नाही तोपर्यंत अजूनही जागा वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही होप्स अजिबात हारू नका, जागा वाढणार आहे, जीव काढून तयारी करा एकदम. तर इथं तुम्हाला मी वय मर्यादा पण क्लिअर केली आहे. ओपन साठी किती आहे 38, कॅटेगरी साठी किती आहे 43 वय मर्यादा आहे. बघा एक महत्वाची तुम्हाला मी घोषणा करतोय आपण अति कमी फी मध्ये अति अल्प फी मध्ये आपण 28 जुलै पासून आपल्या इथं बॅच सुरू करतोय ज्याच्यामध्ये तुमचे प्रिलिमचे सर्व विषय कव्हर होणारे पुढच्या 3 महिन्यामध्ये. रोजचे 3 तास लेक्चर असणार आहे. कोणता सिलेबस आहे ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यावरती डिटेलमध्ये सांगणार आहे. ही आपण बॅच वगैरे सुरू करतोय, अति माफक फी आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा स्टाफ आहे, तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळणार आहे, डेली लेक्चर्स असणार आहे, अभ्यासिकेची सुविधा आहे आणि विशेष म्हणजे भरपूर अशा टेस्ट सिरीज पण होणार आहेत. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. चला पुढं आता पुढं काय बघा पुढे सर्वात महत्वाचं आहे जो सर्वात मुलांना नवीन जे मुलं आहेत का जे पहिले तलाठीची तयारी करायचे मुलं जे सरळ सेवेची तयारी करायचे ते एमपीएससी कडे जास्त लक्ष देत नव्हते. त्यामुळे आता गडबड काय झाली त्यांना एमपीएससी थोडी नवीन वाटू राहिली. मग त्यांना प्रश्न हा पडला का आता सिलेबस काय असेल तर सिलेबस काय ते आता तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे. आता बघा काय आता जी पहिली आपली तलाठीची परीक्षा असायची ना ही सरळ सेवा असायची. काय असायची सरळ सरळ सेवा म्हणजे काय रे एकच पेपर द्यायचा आणि डायरेक्ट परीक्षा पास व्हायची. पण आता एमपीएससी सरळ सेवा नाहीये, आता तलाठी सरळ सेवा राहिलेली नाहीये. तर आता सरळ सेवा राहिली नाही याचा अर्थ हा झाला की आता परीक्षा 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. तर पहिला टप्पा ज्याचा त्याचा आहे ते आहे पूर्व परीक्षा ज्याला आपण काय म्हणतो बरं प्रिलियम पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा. दुसरा काय आपला टप्पा मुख्य परीक्षा. मग यांचा काय सिलेबस आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनवणार आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, पण इथं मी तुमच्या काही गोष्टी क्लिअर करतोय. बघा इथं आता जी पूर्व परीक्षा असेल प्रिलिम ही असणार 100 गुणांची आयोगाचा सिलेबस आपल्याकडे आहे. मुख्य परीक्षा जी असणार ती 400 गुणांची असणार आहे मुख्य परीक्षा. मग ही पूर्व परीक्षा आहे का ज्याच्यामध्ये प्रश्न किती असणार आहे 100.
गुण पण किती असणार आहे 100. मात्र दर्जा कसा असणार आहे पदवीचा ग्रॅज्युएशन असणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट क्लिअर करतो, जे मुलं ऍपियर आहेत ते सुद्धा मुलं फॉर्म भरू शकतात. जे मुलं SY ला आहेत, जे मुलं TY ला आहेत, ज्यांचं आताच ग्रॅज्युएशन झालंय पण रिझल्ट लागलेला नाहीये, अशी मुलं सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात, फॉर्म भरू शकतात. बर, त्यानंतर परीक्षेचे जे माध्यम आहे ते असणार आहे इंग्लिश आणि मराठी, म्हणजे एक क्वेश्चन मराठीत लगेच त्याचं ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये असणार आहे. मात्र इथे थोडस मुलांना अडचण वाटते, ती म्हणजे काय, 100 क्वेश्चन जे आहे ना हे फक्त एका तासात म्हणजे 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. याचा अर्थ हा झाला जवळपास एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला फक्त आपल्याला किती सेकंद आहे, 36 सेकंद आहे. प्लॅनिंग लागेल, खूप प्लॅनिंग करा, 100% रिझल्ट येणार आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाची काय गोष्ट आहे, क्वेश्चन जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे आणि त्याचे खाली 4 पर्याय असणार आहेत. आता तलाट्याला आतापर्यंत कोणत्या प्रकारे निगेटिव्ह सिस्टीम नव्हती, सरळ सेवेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम नव्हती, पोलीस भरती का इतर परीक्षांना सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. पण आता या सरळ सेवेचे पद मात्र MPSC झाले, तर MPSC मध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम कशी आहे, 25% किंवा 1/4. 1/4 चा अर्थ काय रे, जर आपले 4 चुकले तर आलेल्यापैकी 1 मार्क आपला वजा होतो. निगेटिव्ह सिस्टीम काय आली, जर 4 जर आपले चुकले तर आलेल्यापैकी 1 मार्क काय होता आपला वजा होणार आहे. हे सर्व तुम्हाला इथं मी दिलेलं आहे. ही सर्व तुम्हाला प्रिलिमची मी माहिती सांगितली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे सर, तर सिलेबस तुम्हाला इथे दिला आहे. एकूण आपल्याला 8 सब्जेक्ट आहे. किती सब्जेक्ट आहे, 8. बघा इथं कोणते कोणते. मग हे 8 जे सब्जेक्ट आहे का, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला कोणता आहे बरं, हिस्ट्री. इतिहास कोणता आहे, आधुनिक भारताचा इतिहास, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने थोडा महाराष्ट्रावर भर दिला जातो. आता जी कंबाईन बी आणि कंबाईन सी का, याच्यात आधुनिक महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास काय आहे, तर फक्त 90 वर्षांचा आहे. म्हणजेच काय रे, 1857 पासून तर 1947 पर्यंत, म्हणजे फक्त 90 वर्षांचा इतिहास आहे. याच्यावर मी नंतर डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. फक्त आता तुम्हाला क्लिअर करतो सिलेबस काय आहे. हा, आता एकूण तुम्हाला मी सांगितलं का 100 क्वेश्चन आहे, म्हणजे याचा अर्थ यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यापैकी इतिहासला आपल्याला टोटल 10 क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाणार आहे. सेकंड जो आहे तो आहे भूगोल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत भूगोल आहे. एखादा जगाचा पण प्रश्न असू शकतो, पण महाराष्ट्रावर जास्त क्वेश्चन असतात. मग हे सर्व तुम्हाला टॉपिक वगैरे दिले. भूगोलवरती साधारणतः 10 प्रश्न आपल्याला विचारले जातात. 100 पैकी 10 टोटल तुमच्या आता 20 प्रश्न. तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट, 5वा पॉइंट आणि 6वा पॉइंट, या 6च्या 6 पॉइंटला प्रत्येकी 15 क्वेश्चन्स विचारले जातात. 15 मार्क्स, 15 क्वेश्चन. कोणते आहेत, याच्यामध्ये आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, भारताचा आपला इकॉनॉमिक्स काय असणार आहे नंतर डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. चौथा जो पॉइंट आहे तो कोणता आहे बरं, चालू घडामोडी, करंट अफेअर, हा महत्वाचा एक पॉइंट आहे. 5वा आहे राज्यशास्त्र, ज्याला आपण इंडियन पॉलिटी असं म्हणतो. राज्यशास्त्र पूर्ण क्वेश्चन आपल्याला विचारतात. आणि 6वा टॉपिक जो आहे तो कोणता आहे बरं, सामान्य विज्ञान. तर हे जे 4 टॉपिक सांगितले का, हे प्रत्येकी 15 क्वेश्चन 15 मार्काने विचारले जाणार आहे. आणि उरले शेवटचे 2 आपल्या आवडीचे विषय, आणि ते म्हणजे कोणते बरं, गणित आणि बुद्धिमत्ता. प्रत्येकी 10 क्वेश्चन आहेत. मग हे 10 किती झाले बरं, टोटल 20 क्वेश्चन. 20 आणि 20 किती झाले, 40 आणि 60 किती झाले, 100 क्वेश्चन 100 मार्क्स. एक क्वेश्चन 1 मार्कला आहे. हा सर्व तुम्हाला सिलेबस आहे. आणि ज्या मुलांना PDF वगैरे याचे हवे असेल त्यांनी मला कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा, त्यांना मी त्या PDF वगैरे द्यायला सांगेलच. ओके, हा थोडक्यात सर्व सिलेबस आहे. याची एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. एक साधारणतः आज किंवा उद्याच मी त्याचं पूर्ण एक लेक्चर बनवणार आहे. आता ही झाली पूर्व परीक्षा. आता आहे मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा जी आहे ना ती असणार आपल्याला 400 मार्कची. किती मार्कची असणार आहे, 400 मार्कांची आहे. दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा, ज्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे का तो आहे भाषेचा, लँग्वेजचा. पहिला पेपर 200 मार्कांना आहे आणि दुसरा पेपर सुद्धा 200 मार्कांना आहे. पहिल्या पेपरमध्ये 100 मार्क्स मराठी व्याकरणला आहे आणि 100 मार्क्स मात्र इंग्लिशला आहे. इंग्लिश इथं महत्वाचं आहे. तलाठीला सुद्धा इंग्लिश मराठी होतच, पण आता कुठे गेले, हे मेन्स मध्ये गेलं, प्रिलिमला नाही. इंग्लिश मराठी तुम्हाला प्रिलिमला करायची आवश्यकता नाही, ते फक्त मेन्स साठी आहे.
तर हे 200 मार्क तुम्हाला भाषा विषयासाठी झाले आणि 200 मार्क तुम्हाला कशासाठी झाले बरं, सामान्य अध्ययन. आता सामान्य अध्ययन म्हणजे काय रे, जीएस झालं आपलं, जे आपण प्रिलियमला जे 8 टॉपिक बघितले का तेच सर्व पुन्हा इथे येणार आहे, काही वेगळं नाहीये, फक्त थोडा ऍडव्हान्स तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रिलियमला तुमचं जीएस एवढं स्ट्रॉंग करून ठेवा का प्रिलियम झाल्यानंतर तुम्हाला फक्त लँग्वेज जास्त भर द्यायचा आहे, जीएस ची फक्त रिव्हिजन करायची, एवढं प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे दोन्ही पेपर कसे असणार आहे, ऑप्शनल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. तुम्हाला एक क्वेश्चन आहे आणि खाली 4 पर्याय असणार आहे. वेळ पुन्हा तोच असणार आहे, 1-1 तासांचा वेळ असणार आहे. माध्यम तुम्हाला कसं असणार आहे, इंग्लिश आणि मराठी. इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये, मराठीचा पेपर मराठीमध्ये आणि जीएसचा पेपर तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. सेम पुन्हा इथं पण निगेटिव्ह सिस्टीम आहे. निगेटिव्ह सिस्टीम किती आहे, 1/4 म्हणजे काय, 4 जर चुकले तर आलेल्या पैकी 1 मार्क आपला जातोय. याला म्हणतो आपण निगेटिव्ह सिस्टीम. हे तुम्हाला सिलेबस, पूर्व परीक्षा काय, मुख्य परीक्षा काय, हे दोन्ही पण तुम्हाला मी इथं क्लिअर केलं आहे. तर जे काही मुलांना थोडेफार डाऊट होते ते कमीत कमी वेळ म्हणजे कशा प्रकारे सॉल्व्ह होईल ते मी करण्याचा इथं प्रयत्न केला आहे. आता मी ज्या माझ्या पुढच्या व्हिडिओ असणार आहे त्या कोणत्या असणार आहे, सिलेबसचे सविस्तर स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. अभ्यास कसा करायचा त्याचे एक स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. पुढच्या 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसामध्ये आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी ती पण तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, जेवढं माझं नियोजन असेल तेवढं जर तुम्ही जर केलं तर पोस्ट हमखास तुमची आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.